काय म्हणलंय मी, ही पिढा अशीच जाऊची नाही. मी पण त्याका आता घरात येऊ देऊचंय नाही. मी असं सोडत नाही त्याका. बघ आता थांब दत्ता, असा किती वेळ बसतला? त्याका पाना लावान दे. कंटाळा इलो ना की जायतच ना त्वाण घेऊन. माका नाही वाटत त्या हायसून जायत. नाही गेलं तर मी पोहोचीन, आणि अशा जागी पोहोचीन की परत येणार नाही. ता गप रव रे दत्ता, काय हा तर आपल्या सगळा माहित हा. पण तू त्याच्या नादाक लागू नको. आपल्याक माधवाक बघू होया. माझ्या लेकाक कसलाच व्यसन नाही हा, पण या सुशल्याच्या नादाक लागला आणि पान खाल्ला. ते का काहीतरी उगाळून देतोय मी. चल आधी बघूया त्याका. आई, सुषमा कुठे? काय विचारतोय मी? सुषमा कुठे? काढलं त्याका घराच्या बाहेर. गेली एकदाची पिढा. आता बघ सगळं व्यवस्थित होत का नाही? काही व्यवस्थित होणार नाही आता. अभिरामा, काय म्हणतस या तू? आई, नेने काकांचा फोन आला होता मला आता. त्यांचा फोन तू का किती इलो? त्यांनाही कळालंय की सुषमाला आपण घराबाहेर काढलंय. या त्यांका कसा कळला? कसं कळालं म्हणजे? सुषमाने फोन केला, आणि तेवढंच नाही तर त्यांना सांगितलं की पोलिसांना पण घेऊन या. अरे देवा, आता काय ह्या? माका वाटलेलाच ह्या काहीतरी करताला. या गप बसणाऱ्यातला नाही हा. आता काय करायचा? काय करायचं म्हणजे? राहू दे त्याका तसाच. आणि पोलीस आले तर काय करणार? तिचा या घरात वाटा आहे आणि कायदा तिच्या बाजूने आहे. आणि ता काय करत हा? कायदो बाजून हा म्हणून हवा ता करत काय? हे बघ दादा, मला एवढंच म्हणायचं आहे की तिला बाहेर काढणं आता चुकीचं आहे, कारण आपण अडकू शकतो. अरे आपण काय तर बघू, पण आधी माधवाक बघू घेऊ. दादाला काय झालं? ऐकू बा. चल बघ त्या पिढीने काय केलं हा. अगं काय रे? माधवा, हा आता कसा हस रे बाबा? अगं बरा आहे, मी बरा आहे. आत्ताच निलिमाने मला गोळी दिली आहे. हा काय होता हा? डोकं दुखत होतं त्याचं. हा त्या उदशेन पानातून काय दिल्यान काय कळणार नाही. आई, आई, त्या पानामुळे गुंगी आली त्याला. काय घडलंय ते मला कळेल का नक्की? अरे, सुषमानी माधवला पान खायला दिलं, त्यामुळे शुद्ध हरपली त्याची. तिथेच बाहेर झोपून होता, मग वर आणलं त्याला. काय? पण सुषमाने असं का केलं? कळला? किती त्या मी बाहेर काढला. काय तुम्ही तिला घराबाहेर काढलं? वय काय करणार? पण ता सुशल्या गप पसंत रवताला काय? पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला, ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावंसं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी, वो हमें आपसे कशा करता आलास तू इथे? विकीची चाळी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही, नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला.
केवळ विकी आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो, मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?